आजची रूम. सो इथे थोडक्यात बाथटब आणि सगळं बसवून दिलेलं आहे. इथे छान जॅकेट्स अडकवायला जागा आहे. हा एक मस्त काउच. आणि हा मला कमाल काय वाटली, हा जुन्या काळातला टीव्ही बाहेर पण काढून ठेवली. चालतो की नाही काय माहिती. किचन छोटंसं सगळं आहे पण याच्यात. फ्रीज, ओव्हन. सो मी येताना खाऊ आणलाय जेवण. आणि हे बेडरूम. अकबुलकला मस्त फिरून आल्यावर मी अलमाटीमध्ये 2 दिवसांसाठी अपार्टमेंट घेतली. सो सगळी लोक बाहेर पडली आहेत, एन्जॉय करतात आणि शो बघायला चाललेत. ड्रोन शो. कझाकिस्तानच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्रोन शो होता, तो बघायला निघालो. वाटेत इतकं ट्रॅफिक लागलं की कॅब मला आधीच सोडावी लागली. हा भला मोठा जनसमुदाय. चालत जायचं ठरवलं, पण गर्दीमुळे चालत सुद्धा पोहोचू शकलो नाही. मग लांबूनच आकाशात ड्रोनचे वेगवेगळे आविष्कार बघितले. दुसऱ्या दिवशी मी दिवसभराची सिटी टूर घेतली. असीमा मला शहराचे पैलू उलगडून सांगणार होती. सुरुवातीलाच आम्ही एका चित्रकाराला भेटलो. शहराच्या रस्त्यावरच तो त्याची चित्र विकत होता. मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची कमाल उत्सुकता वाटत होती. असीमाच्या मदतीने आम्ही संवाद साधत होतो. त्याच्या चित्रांमध्ये कझाकिस्तानचा निसर्ग, पर्वत, फुलं, घोडे यांचं प्रमाण जास्त दिसलं. कझाकी लोकांचे पारंपरिक टेंट सुद्धा चित्रात होते. त्याच्या चित्रांमधील रंगसंगती इथल्या वातावरणाला अगदी साजेशी होती. खूप पैसे मिळत नसले तरी पुरेसे मिळतात हे कलाकाराचं समाधान त्याच्या बोलण्यात जाणवलं. असीमाने फिरता फिरता कझाकी संस्कृतीमध्ये फुलांचं असलेलं महत्त्व खूप छान सांगितलं. छोट्या छोट्या सेलिब्रेशनमध्ये नात्यातला गोडवा जपण्यासाठी गिफ्ट म्हणून इथे सर्रास एकमेकांना फुलं देतात. सिटी टूरमध्ये नंतर आम्ही पर्यटकांचं आकर्षण असलेल्या ग्रीन बाजारमध्ये फेरफटका मारला. बाजार बऱ्यापैकी मोठा होता. फिरायला सुरुवात केल्यावर ड्रायफ्रुट्सचे स्टॉल लागले. काही विक्रेते नमुना म्हणून खायला देत होते. ताजी फळं, मांस, काही प्रमाणात भाज्या घ्यायला लोक ग्रीन बाजारात येतात, असं असीमाने सांगितलं. Next week we will come again. We come inside. Okay. This is the Korean food. Okay. Everything Korean. You can. So this is a different type of cheese. You can see here also. इथे एक चीज स्टॉल सुद्धा होता. चीजचे इतके वेगवेगळे प्रकार बघून मजाच वाटली. तिथलं चीज टेस्ट केलं. थँक्यू. असीमाने स्वतःसाठी थोडी खरेदी केली. तिथून आम्ही एका चॉकलेट शॉपमध्ये गेलो.
This is the most Kazakhstani chocolate. Maybe you see. So this is the small chocolates for kids. This is for as a present. Mostly by this, because it is a Kazakhstani flag. Maybe you know. You know, yeah. चॉकलेट्सचे अनेकविध प्रकार तिथे होते. त्यानंतर आम्ही सेंट्रल पार्क मध्ये गेलो. पार्क फिरताना पुन्हा एकदा पानगळीची पानांच्या रंगाची जादू दिसली. लोक संध्याकाळचा फेरफटका मारायला आले होते. अलमाटीमध्ये युरोपियन वाईब्स असण्याचं मुख्य कारण इथली मोठाली पार्क्स आहेत. निवांत वेळ घालवण्यासाठीचा सर्वोत्तम आणि सुंदर पर्याय. एका पुलावर बरीच कुलपं लावलेली होती. प्रेमाचं प्रतीक म्हणून ती लावली होती असीमाने सांगितलं. व्हॉट इज दिस? This is a symbol of love. दिवस कसा संपत आला कळलंच नाही. एके ठिकाणी काही पुतळे होते. त्याबद्दल असीमाने खूप इंटरेस्टिंग माहिती दिली. लहान मुलाचा घोड्यावर बसलेला पुतळा होता. When you are getting older, for example, when you are 3 or 5 or 7 or 10 years old, mostly, for example, your relatives or your father present you some. ठराविक वयाचा झाल्यावर मुलाला छोटा घोडा भेट दिला जायचा. आता त्याने हळूहळू घोडेस्वारी करायची कारण तो मोठा होतोय याचं ते द्योतक मानलं जायचं. Okay, this is a woman. She had a cap. It means that she is mother. डोकं झाकलेल्या स्त्रीच्या पुतळ्याबद्दल असीमा म्हणाली की हा आईचा पुतळा आहे. एखाद्या स्त्रीने तिचं डोकं कव्हर केलं असेल तर हमखास ओळखलं जाईल की ती आई आहे. Meaning, you know, mother, she take care of you, she loves you, she gives all like opportunities and everything for you. So yeah, we very respect women and we have saying. आमच्या संस्कृतीमध्ये आईचा खूप सन्मान केला जातो. असीमाने खूप अभिमानाने सांगितलं. So this is the father. Okay, this is the mother. Okay. You can see she's looking at his wife. Yeah. Here, always men have to look at his wife. He have to, how to say, always, how to say, agree. Yeah? Agree everything. Agree with woman. We have a saying, you know. Man is a head. Man is a leader in family. But woman is a neck. So if neck go there, head also goes there. Neck go there, head also goes there. So in fact, man is a head. But आज वेगळा दिवस होता. मी टूर बुक केलेली आणि आपली टूर गाईड होती असीमा आणि दिवसभर तिने फिरवलं, बऱ्याच गोष्टी दाखवल्या. ह्या भागाबद्दल सांगितलं, लोकांबद्दल सांगितलं, इथल्या कलाकारांबद्दल सांगितलं, फुलांबद्दल सांगितलं आणि सिल्क रोडबद्दल सांगितलं. ओके, सो थँक्यू असीमा. खूप छान दिवस गेला. अजूनही गप्पा झाल्या, थट्टा मस्करी झाली. गाईड म्हणून सकाळी ओळख झालेली असीमा चांगली मैत्रीण झाली. तिचा निरोप घेतला आणि परत. कझाकिस्तानमधला 9वा दिवस आणि ऑलमोस्ट शेवटचा दिवस. उद्या, आजचा आणि उद्याचा
उद्या फ्लाईट आहे. तर मी आलो एका म्युझियमला. फिरायला बाहेर पडलो. आणखी एक म्युझियम बघितलं. हा माझा बेड आहे. सो एका रूम मध्ये 8 जण. मी जनरली हॉस्टेल नाही बुक करत. आज रात्रीची फ्लाईट आहे आणि दिवसभर कुठे फिरणार. सो मी हाफ डे साठी म्हणून म्हटलं ठीक आहे, रूमचे पैसे भरायला नकोत भरपूर, म्हणून मी हॉस्टेल बुक केलं. दुपारी झोपलो, थोडं किचनमध्ये जाऊन सूप प्यायलो आणि आता थोडं फिरायला जातो. आणि रात्री काय फ्लाईट आहेच. नवा देश. एक वेगळा भूभाग, वेगळी संस्कृती मी अनुभवली. खरं तर टोळ्यांमध्ये राहण्याचा इथल्या लोकांचा इतिहास. हजारो वर्षांपूर्वी या भागात आले आणि इथेच राहिले. उपजत अलिप्तता कमी करून आता कझाकिस्तान पर्यटकांचं प्रेमाने स्वागत करतोय. भारतासाठी तर हा देश आता व्हिसा फ्री झाला. इथे फिरताना कितीतरी गोष्टींनी मला अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. सोनेरी पानगळ मी पहिल्यांदा अनुभवली. अचानक केलेले ट्रेक्स, बर्फाचे पर्वत, निळ्या हिरव्या रंगांच्या पाण्याचं सरोवर, चॅरिन कॅनियन, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण इथे आहे. किती फोटो काढले असतील. निर्मळ मनाची कॅटरीना भेटली. किती मस्त दोस्ती झाली आमची. रविवार एखाद्या उत्सवासारखा साजरा होताना अनुभवला. मी इथे परत परत येऊ शकतो याची खात्री आहे मला. हे सगळं तुम्हीही अनुभवावं असं मला मनापासून वाटतं. यासाठीच रानवाटा इंटरनॅशनलची ग्रुप टूर मी घेऊन चाललो आहे 14 ते 21 सप्टेंबर दरम्यान अल्माटी कझाकिस्तानला. माझ्याबरोबर नक्की या.